बिझनेस करायला पाहिजे का जॉब? पैसे असेल तर बिझनेस, पैसे नसेल तर जॉब. अनुभव महत्त्वाचा का डिग्री? अनुभव, आणि कॉन्फिडन्स वाढवणं काय साठी काय तर टिप्स? एक्सपिरियन्स दुसऱ्याचा किंवा स्वतःचा. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी कॉन्फिडन्स वाढण्यासाठी अनुभव घेतलेलाच बरं आहे. अनुभव, एक्सपिरियन्स घेतलेलं बरं. एक्सपिरियन्स. मग ते आपल्याला भीती का वाटते? 4 लोक काय विचार करतील? कारण का माहिती आहे का, शिक्षण चांगलं घेतलं तर समाज काय म्हणेल. आता जसं की माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, मलाही बिझनेसच्या हातात धंदा टाक वाटतं, पण शेवटी स्टेटस मॅटर करतं की पुढं जाऊन आपली बाकीचे काय म्हणणार आहेत, शिक्षण त्यासाठी घेतलं. त्यामुळं 4 लोकांचा विचार करणं गरजेचं आहे. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल काय टिप्स द्यायच्यात का दोघांना? 100% पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे तुम्हाला माणसं कसे जोडावे, एकमेकांशी संवाद कसा साधावा. या राज्यातून दुसऱ्या राज्यात उदाहरणार्थ गेलं, समजा मी आता हैदराबादला जातो जॉबसाठी, तर तिथे गेल्याची लोकांना कसं कनेक्ट करण्यासाठी पर्सनल डेव्हलप मस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि तुमच्याकडून? म्हणजे मग आमच्याकडून पण तेच आहे. मग कसं कनेक्ट करावं, जर तुम्हाला वेगळी भाषा यायला पाहिजे. जर कनेक्टिव्हिटी वाढवायचं असलं आपल्याला जास्त, तर तिथलं भाषा काय म्हणजे काय भाषा म्हणजे तसं नाही, पूर्ण समजायला पाहिजे. म्हणजे कनेक्शन व्हायला पाहिजे, फक्त व्हायला बेसिक कनेक्शन. बेसिक कनेक्शन व्हायला पाहिजे. अच्छा, इंग्लिश बोलण्यासाठी काय तर टिप्स? इंग्लिश बोलण्यासाठी जास्तीत जास्त इंग्लिश ऐकणे. कारण तुम्ही जर उदाहरण बघितलं, छोटंसं बाळ जे की 1-2 महिन्याचं असतं, ते शब्द आधी ऐकतं, नंतर त्याच्या मेंदूवर ते शब्द ग्रास होतात, नंतर ते हळूहळू बोलायला शिकतं. त्यामुळे आधी ऐकला शिका, नंतर बोलायला शिका, तेवढंच म्हणेल. काय काय जणांचं आपल्या मराठी माणसाचं कसं असतं, डोक्यात तिथं शब्द असतात पण तोंडातून बाहेर पडत नाहीत. ॲक्च्युली मी लय जणांचं बघितलं तसं. बरोबर. कारण का आपण फक्त बघण्यावर फोकस करतो, रीडिंगवर फोकस करण्यात. जर तुम्हाला पत्रिका वाचायचं ते इंग्लिशमध्ये वाचा, तर तुमचा वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह होईल. तसं. अच्छा. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा की काय काय जण स्पोकन इंग्लिश क्लास लावतात आणि त्यानंतर त्यांचा क्लास कंप्लीट होतो आणि त्यांना वाटतं की मला इंग्लिश आले म्हणून ते तिथं सोडून देतात. ते पुढं इम्प्लिमेंट नाही करत त्या गोष्टीला. बरोबर. ॲक्च्युली एक 4-5 वर्षापूर्वी ज्यावेळेस मला जॉब नव्हता, तेव्हा मी सुद्धा स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतलेत. स्पोकन इंग्लिश म्हणजे काय आहे, तुमचं फक्त बेसिक इंग्लिश. आपल्याला नाही त्यात डिग्री मिळवायची, नाही एक्सपर्ट बनवायचं, नाही आपल्याला कुठं त्यात PhD करायची. बेसिक इंग्लिश जे की तुम्हाला कम्युनिकेशनसाठी असेल, तेच फक्त तिथं 3 महिने शिकवतात. आणि ते 3 महिने घेऊन जर तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते स्पोकन इंग्लिश येणार आहे. तुम्ही 3 महिने प्रॅक्टिस केली, नंतर तुम्ही जर जे आहे ते रेग्युलर केलं, त्याचा काहीच उपयोग नाही. डेली कमीत कमी एक 10 मिनटं न्यूजपेपर, 10 मिनटं न्यूज ऐकणे आणि रीडिंग केलं तरी तुमचं स्पोकन इंग्लिश चांगलं होऊन जाईल. मी काय म्हणतो, प्रॅक्टिस करणं हे महत्त्वाचं आहे. काही शिका, काही करा, पण प्रॅक्टिस करा ते महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही आजच्या काळात सोशल मीडियाला कसं बघता? अरे बापरे. जसं तुम्ही भारताची लोकशाही जी की 3 पिलर उभी आहे, आणि जसं स्वातंत्र्य मिळालं, ज्यावेळेस आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्यांच्या समितीचे मी सदस्य होते, ते काय म्हणले, 4था पिलर, पहिला पिलर आहे मंत्रिमंडळ, दुसरं आहे संसद, जिथे की कायदेमंडळ आपण म्हणतो, तिसरं आहे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायव्यवस्था. आणि सध्या आता फॉर्मला आलेले आहे, जे की तुम्ही कालच्या 1-2 महिना बघितलं असेल, सोशल मीडिया. ज्या की सोशल मीडियामुळे ज्या अभिजित दिक्के सारख्यांनी मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा घेतला. बरोबर. त्याच्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडियासारखं वेपन कुठलंच नाही. तर त्या वेपनचा तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करा. मुलं मी शक्यतो मुली बघतो, मुली रॉंगली बी यूज करतात, मुलं जे आहे ते चांगल्यासाठी यूज करतात. अच्छा. माझं पण मान्य तेच आहे की तुम्ही चांगल्यासाठी वापरा. जर तुम्हाला चांगलं करायचं असलं तर दोन्ही आहेत, वाईट आहे आणि चांगलं पण आहे सोशल मीडियामध्ये. तुम्हाला जे काय ठरवायचं असलं तर ते ठरवायचं सोशल मीडियातून, तेवढंच मान्य आहे. अच्छा, आपण जर आता मला माझं पर्सनल क्वेश्चन विचारायचं आहे की मी व्हिडिओ बघण्यापेक्षा व्हिडिओ क्रिएट करतो असे कम्युनिकेशनचे, मग ह्या व्हिडिओ क्रिएट केल्यावर काय फायदा होईल का? 100% तुमचे जर व्ह्यूज वाढले, चांगल्या एजच्या ग्रुपमध्ये तुमचा चांगला व्हिडिओ गेला, मी तर म्हणेल तुम्ही वयोगट 15 ते 25-30च्या वयोगटापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जो की वर्किंग आणि जॉब किंवा सेटल म्हणजे स्वतः सेटल होण्यासाठी धडपडत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाठवा. माझं पण तेच आहे, जे म्हणजे राहुल म्हणलेलं आहे तेच आहे. तुम्ही व्हिडिओ करतात ते चांगले, ते फ्युचरमध्ये कधी कधी तुम्हाला काम येईल, त्या व्ह्यूज वाढेल, त्याच्यानंतर तुम्हाला काय कोलॅबरेशन्स वाढेल त्याच्याने. असं करण्यापेक्षा तुम्हाला चांगलं आहे हे करणं. पण कोलॅबरेशन सोडून म्हणलं तर सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी कसं वाटतं तुम्हाला? सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी स्वतःचं टाइम टेबल फॉलो करणे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करता, ते कुठल्याही व्यक्तीशी, तुम्ही कुठल्याही सक्सेसफुल व्यक्ती घ्या, धीरूभाई अंबानी घ्या, मोदी घ्या, कुठल्याही क्षेत्रातला कुठलाही यशस्वी माणूस बघा, तो स्वतःचं टाइम टेबल स्वतः करतो, त्या टाइम टेबलला फॉलो करतो, तेव्हाच ते यशस्वी होतो. देवाने प्रत्येकाला 24 तास दिले आहेत, त्या 24 तासाचा वापर आपण कुठे कसा कधी करतो त्याच्यावर तुमचं यश घडतं. एवढंच म्हणणं आहे माझं. अच्छा, तुम्हाला काय म्हणायचं? टाइम टेबल एवढं काय नाही, जे काय तुम्ही टाईम त्या टाईमला द्यायला ते व्यवस्थित द्या झालं. तुम्ही आता काय
अभ्यास करण्यासाठी तुम्ही टाईम द्यायला ते व्यवस्थित द्या. अभ्यास 2 घंटे तर 2 घंटे करा, पण व्यवस्थित करा. तेवढंच आहे. जे काय टाईम देतात तुम्ही ते व्यवस्थित करा. अच्छा, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. डिप्रेशनचं आजच्या काळात काय कारण आहे? डिप्रेशनचे 2-3 कारण आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे आपण काय करतो, दुसऱ्याला कम्पेअर करतो. सगळ्यात पहिलं दुसऱ्याला कम्पॅरिझन करणं बंद करा. प्रत्येकाच्या आयुष्यात पैसा, संपत्ती, मुलगी, दारू हे येतं. त्या टायमिंगला आपण कुठली गोष्ट चूज करतो त्याच्यावर आपलं पुढचं भवितव्य ठरतं. त्यामुळं डिप्रेशनच्या आहारी न जाता, दुसऱ्यांना कम्पेअर न करता, आपण आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशामुळं आपला परिवार उंच येईल, जॉब करा, पैसे कमवा आणि पुढं जा. तेवढंच आहे. यानं राहुल पण जसं काय ते 100% आहे. तुम्ही डिप्रेशन कशाला येतात म्हणजे जसं तुमचा व्यवहार आहे आणि तुमचं फ्रेंड सर्किल कसं आहे आणि त्यांनी चांगले आहेत वाईट आहेत कसे आहेत त्यांच्यामुळं तुमचं डिप्रेशन ते गाईड करू ते ओळखू शकतो. आणि फॉर एक्झाम्पल आपले फ्रेंड किती मॅटर करतात तुमच्या ह्याच्याने? अगदी बरोबर. 10वी नंतर म्हणजे जो की 15-16 वयोगट असतो त्यावेळेस आपण आपल्या आईवडिलांच्या सान्निध्यात असतो. 10वी नंतर जेव्हा आपण 11वी-12वीला घर सोडतो, शाळा सोडतो, शहरात येतो, तो फ्रेंड सर्कल तुमच्या पुढच्या आयुष्याची संपत्ती, थोडक्यात तुमची ती इन्व्हेस्टमेंट आहे. चांगला फ्रेंड सर्कल तुम्ही हे करा. चांगला फ्रेंड सर्कल असेल तरच तुम्हाला गायडन्स पण भेटतो आणि तो फ्रेंड सर्कल तुम्हाला पुढच्या भविष्यात फायदेशीर ठरतो. अच्छा, फ्रेंड सर्कल कसं आहे ते आपलं माइंडसेटवर डिपेंडेंट आहे. आता तुम्ही तुमचं माइंडसेट कसं आहे, चांगलं फ्रेंडशिप करायचं असलं तर चांगल्याकडे जाते तुम्ही, तर तुम्हाला वाईट करायचं असलं तर वाईटकडे जाते. तसं आहे आपलं माइंडसेटवर डिपेंड आहे सगळं. माइंडसेटवर म्हणजे तुमच्या ह्याच्याने माइंडसेटचा गेम आहे सगळा? हां, माइंडसेटचा गेम आहे. अच्छा. आणि ॲक्च्युलीमध्ये आपल्या इकडचे माणसं म्हणजे रिस्क घ्यायला पण खूप घाबरतात, की रिस्क घेण्याची राईट एज कुठली आहे? रिस्क घ्यायची की आता जसं की मी माझं सांगतो, माझं सगळं आयुष्य मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास लोकांमध्ये गेलेलं आहे. रिस्क घ्यायला माणूस घाबरतो का? आता माझंच उदाहरण घ्या, कारण माझ्यावर 7 जण डिपेंडेंट आहेत. समजा मी रिस्क घेऊन जर चांगला काही जॉब केला आणि जर तो कुठं फेल गेला, त्यासाठी मला बॅकअप पाहिजे. तर तुमच्याकडं कमीत कमी 7-8 लाख रुपयाचा बॅकअप आहे, तर तुम्ही चांगलं डिसिजन घेऊन जॉब स्विच करून बिझनेसही करू शकता. बिझनेस हा मस्ट आहे, कारण पॉप्युलेशन एवढी आहे. जसं की तुम्ही आता बघत असाल, देश स्वतंत्र झाल्यापासून इंडिया हे कुठल्याही गोष्टीचं एक मोठं मार्केट आहे. तुम्ही काही लॉन्च करा, इंडियातले लोक एवढे वेळे आहेत की ते तुम्हाला प्रतिसाद देणार. त्यामुळे बिझनेसला घाबरू नका. जमल तेवढं तुम्ही बिझनेसच्या नादी लागा. जॉब तात्पुरतं तुम्ही फक्त तुमच्या वेळेचं नियोजन, 8 तास तुम्ही तुमचे कुठे कसे देता, तुम्हाला वेळेची शिस्त लागते, खाण्याची शिस्त लागते, टार्गेट राहतं. बेसिक गोष्ट 3-4 वर्ष करा, नंतर बिझनेस करा. एवढंच माझं म्हणणं असं. अच्छा, माझं म्हणणं बिझनेस आता माझा सांगतो कसं आहे. आमचे आई वडीलने बिझनेसवर काही इन्व्हेस्ट केलं नाही. सपोर्ट आहे, तुम्ही करा, मी तुम्हाला सपोर्ट देतो, तसं आहे आमचं. पण त्यांनी घाबरतात कशाला म्हणजे पुन्हा जर बिझनेसमध्ये लॉस आलं तर तू काय करशील, म्हणून ते घाबरतात. म्हणून ते बिझनेस लावासाठी मागे पुढे होतात. अच्छा, आपल्याला तर बिझनेसचं एवढं काही मोटिवेशन नाही भेटलं, पण आता आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी तुम्हाला काय म्हणायचं बिझनेसचं मोटिवेशन? तुम्ही त्यांना कसं मोटिवेट करणार? सगळ्यात पहिले की तुम्हाला बिझनेस कुठल्या गोष्टीचं पाहिजे, तुम्हाला सर्व्हिस द्यायची का तुमचं स्वतःचं प्रोडक्ट बनवायचं आहे का तुम्हाला काही लोकांना सेवा द्यायच्या आहेत, हे तुम्ही चूज करा. कॉलेजपर्यंत शिका आणि कॉलेजचं शिक्षण हे तुम्हाला पुढे घेऊन जाईल असं काही नाही. हे फक्त जनरल नॉलेज तुमच्या मार्केटमध्ये कसं चाललं आहे, तुम्ही मार्केटमध्ये काय शिकताय, कसं बेसिक नॉलेज कॉलेज या स्कूलपासून भेटते आपल्याला. बेसिक नॉलेज काय शिकतात, काय जनरल आता सोसायटी कसं राहते ते भेटते आपल्याला. अच्छा, मेन मुद्दा म्हणजे सगळ्यात मोठा गोष्ट पैसा असतो लाईफमध्ये. ते आपण पूर्ण लाईफभर करतो, पण आपले एज्युकेशन सिस्टम त्याबद्दल नाही शिकवत. ॲसेट, लायबिलिटी, टॅक्स, इन्कम, पुन्हा पैसा कसा मॅनेज करायचा. बरोबर. तर हे आपल्या भारतीय शिक्षण संस्थेत, म्हणजे मी पण भारताचाच आहे, असं जर मी काय म्हणलं तर माझ्या घराकडून ते पत्रे दगडी मारतील. त्यामुळे मी आपली अगदी बरोबर आहे, वेळ लागतो. आपली एज्युकेशन सिस्टीम म्हणजे खूपच चुकीची आहे. तुम्ही फॉरेन कंट्रीशी कम्पेअर करा, त्यांना 12वी-11वीपासूनच वोकेशनल नॉलेज भेटतं की तुला कशात करिअर करायचं आहे, तुला ॲक्टिंग येते ॲक्टिंग कर, स्पोर्ट्स येते स्पोर्ट्स कर, तुला जे काय वाटतं. पेरेंट्स पण त्याला एन्करेज करतात, जे काय तुला आवडते कशात इंटरेस्ट आहे त्याला पेरेंट्स पण एन्करेज करतात. इथं तसं नाही. आता बघ तुझं बाजूचा माणूस इंजिनिअरिंग करायला आहे, तू पण इंजिनिअरिंग कर, त्याच्यासारखं वय कसं झालं आहे पोरग तसं. म्हणून आपलं पेरेंट्स पण थोडा माइंडसेट बदलावं चेंज करावं लागेल. अच्छा, एज्युकेशन पण बरोबर. म्हणजे जसं मूल जन्माला येतं त्याला तुम्ही फक्त जॉब करण्यासाठीच घडवू नका. त्याला त्याचा स्वतःचे निर्णय घेऊ द्या, त्याला ज्याच्यात यश मिळवायचं ते करा आणि आईवडिलांनी सपोर्ट करा. एवढंच मी म्हणेन. स्वतःचा निर्णय म्हणजे येडेवानी काही ना काय घेतो तसं नाही आहे. मी म्हणणं चांगलं घ्या निर्णय, तसं आहे.
म्हणजे ॲक्च्युलीमध्ये त्याला सवय लावा की स्वतःचे निर्णय स्वतः घे, अगदी बरोबर. डिपेंड नको बरोबर. राहू, सिम्पल Depend वर्ड्स. अच्छा. आणि मी हे पण बघितलं आहे की पालकच मुलांना कुठं ना कुठं, कारण की त्यांच्या पालकांनी त्यांच्या आजूबाजूचे कंपॅरिझन तेच गोष्टी पुढं पुढं चालत आलं, तर मग आता आपण ह्या साखळीला कसं तोडू शकतो, त्याचा मी- पर्याय काय? मी हेच म्हणेल की शालेय शिक्षणातच तुम्ही असा कुठला तरी विषय द्या की त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्याची स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट, स्वतःची आवड त्याला कळेल की आपण कशात आणि पुढं आपलं करिअर कशात होईल. करिअर मी हेच म्हणत नाही की पैसेच कमवा, कारण का ॲट द एंड 30, 35, 40च्या पुढे गेलो ना, पैसा मॅटर नाही करत. आपल्याला कशात आवड आहे, कशात रुची आहे ते मॅटर करतं. त्याच्यामुळं स्वतःचे निर्णय 15-16 एज होईल, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. हां, सपोर्ट तुम्ही सल्ला आई वडिलांशी मित्रमैत्री घेऊ शकता, पण निर्णय शेवट तुला तुम्ही तो कडेला कसा नेतात हे तुम्ही त्याचं ठरवा. माझं एकच म्हण आहे, सबका सुलना दिल का करना. निर्णय तुम्ही घ्या, पण सजेशन्स तुम्ही घेऊ शकतात, आई वडील किंवा मित्रमंडळी, मोठे माणसं, सजेशन्स घ्या. त्याच्या सजेशन्सवरून तुम्ही एक निर्णय ठरवा. आता मेन म्हणजे काय होतं, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, सोपं एक्झाम्पल. आता इथं खूप जणांना ब्लॉगिंग करायचं असेल, ओके, पण त्यांच्या मनात येतं की लोक काय विचार करतील, मग ते ॲक्शन घेत नाहीत. आपल्याला ॲक्शन ओरिएंटेड ॲप्रोच नाही शिकवला लहानपणापासून, ओके. ॲक्शन घ्यायचं सोडून आपण सगळ्या गोष्टी मेजर करत बसतो की मी हारलो तर काय, नाही हे झालं तर काय, ते झालं तर काय. तर बहुतेक लोक काय ना डिसिजन मेकिंगमध्येच कुठं तर माग आहेत, ओके. मेन गोष्टी त्यांच्याकडं टॅलेंट आहे, असं सगळ्या गोष्टी आहेत, पण डिसिजन मेकिंग तर तुमच्या ह्याच्यानी काय वाटतं तुम्हाला, कसं डेव्हलप करायला पाहिजे? आता कसं माहिती आहे का, डिसिजन सगळेच घेतात. आता जसं की भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या प्लस आहे. डिसिजन प्रत्येक जणच घेतो, पण ते ॲक्च्युली कृती ॲक्शन कोण करतंय ॲक्शन, हा, तो पुढे जातो. त्यामुळं डिसिजन घेणे, पेपरवर लिहिणे आणि झोपणे ह्याला काही अर्थ नाही. डिसिजन घ्या, त्या डिसिजनवर तुम्ही ॲक्शन करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करा, तर पण तुम्ही कुठे आयुष्यात नंतर पुढे जाता. तुम्ही आयुष्यात पुढे येऊ शकता. तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं करता रोज? स्वतःला मोटिवेट काय नाही, जे काय तुमचं काम आहे जे व्यवस्थित करायचं, आपोआप मोटिवेट होतात आपण. अच्छा. मी स्वतःला मोटिवेट असं करतो की मी माझ्या वडिलांनाच माझा खरा रिअल हिरो मानतो. मी माझ्या वडिलांना सकाळी उठून माझ्या वडिलांचं आयुष्य डोळ्यासमोर आणतो आणि त्यांना बघून त्यांनी जी लाईफ जगली, त्यांनी आमच्यासाठी खूप चांगलं केलं, त्याच्यापेक्षा जास्त प्लस लाईफ मी त्यांना कशी दिली आता हे मी माझ्या डोळ्यासमोर आणतो आणि ते करून माझा दिवस चालू करतो. हेच माझ्यासाठी मोटिवेशन आहे. अच्छा. तुम्ही कोणाला रोल मॉडेल मानता? मी माझ्या आई वडिलांनाच मानतो. आणि तुम्ही? वडिलांना रोल मॉडेल म्हणतो. अच्छा. कसं वाटलं तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी? ॲक्च्युली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी मी करतो आहे, आणि ह्या ॲक्टिव्हिटीमधून जर कोणाचा माइंडसेट कळून, जर आता फॉर एक्झाम्पल एक मुलगा आहे तो बघत असेल आणि त्यांना तुमचा माइंडसेट कळून त्याला जर एक पॉईंट भेटला आणि त्याची लाईफ चेंज झाली. अगदी बरं, ठीक आहे. माझ्यामुळं जर 4-5 जणांचं आयुष्य चांगलं होत असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ भरपूर जणांना शेअर करा. माझा पण मी काही महिन्यांपूर्वी इंस्टा उघडला आहे, तुम्ही मलाही शेअर करा. मी तुम्हाला व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा पब्लिश करण्यासाठी. तुमची आयडी काय आहे? माझी आयडी आहे राहुल RAHUL ADMANE7. बघू शकता काय, फॉलो करा यांना, बघू यांची आयडी कशी आहे आपण. आणि तुमची मग आय डी मिस्टर MR.SID_0310. धन्यवाद. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. आणि एक लास्ट प्रश्न विचारतो दोघांना पण. 2 लास्ट प्रश्न आहेत माझ्याकडं. कम्युनिकेशन स्किल कशी डेव्हलप करायची? कम्युनिकेशन स्किल सगळ्यात पहिलं, त्या कम्युनिकेशन स्किलमध्ये आता मी स्वतः जेव्हा बघतो, मी काही पॉडकास्ट चेक करतो, त्यात मग इलॉन मस्क असेल किंवा APJ अब्दुल कलामचे काही पॉडकास्ट आहेत ते मी रोज ऐकतो. त्यातले नवीन शब्द कुठले आहेत जे की मला कळत नाहीत, मी ते आधी लिहून काढतो आणि संपल्यानंतर मी त्याच्यावर बघतो की हे वाक्य की त्यांनी कुठे घेतलं होतं. त्याच्यानुसार तुम्ही हाताने लिहून डेली 1-5 जरी शब्द केले ना, महिन्याचे 5-15-150 शब्द झाले. 150 शब्दाचे तुम्ही वॉकॅब्युलरी दर महिन्याला करताय, तुम्ही एक्सपर्ट होऊन जातात धीरे हळूहळू. मी काय म्हणतो, तुम्ही एक्सप्लोर करा, नवीन लोकांना भेटा, त्यांनी काय बोलते, आपण काय बोलतो, त्याचं वोकॅबलरी तुम्ही धरा, त्याच्यामुळं आपले कम्युनिकेशन स्किल वाढते. अच्छा, म्हणजे एक्सपांड होते, सिम्पल वर्ड्स. अच्छा. आणि एक लास्ट प्रश्न, तुम्ही हेल्थला कसं मेंटेन करता? कारण की आजची जी लाईफस्टाईल आहे, लोक रात्री पण काम करतात, ओके, त्यांची लाईफस्टाईल बाहेरचं पण काही पण खातात, हेल्थवर म्हणजे ध्यान नाही आहे, सिरियस नाही. तर तुम्हाला काय म्हणायचं आहे? ॲक्च्युली आपलं शरीरच ही खरी आपली संपत्ती आहे. कोण किती कमवले, काय कमवले, कारण काय होतात, भरपूर पैसा कमवला आणि आजार बेडवर काढतोय, त्याला एन्जॉय करता येत नाही, ट्रिकला जाता येत नाही. त्यामुळे तुम्ही जे काही खाता ते तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून खावा. कुठं वडापाव खाताय, पाणीपुरी खाताय, हां महिन्यातून एखाद्या वेळेस ठीक आहे, पण कंटिन्यू खाणं जे की खूप घातक आहे. आणि त्याच्यामुळे आजकाल मुलींपेक्षा मुलांना हार्ट अटॅकचे जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे हेल्दी राहा, जिम करा. आता मला पण मी डेली अर्धा तास 1 तास वॉकिंग, रनिंग करा, काही करा, पण शरीराला कमकुवत करू नका. जसं तुम्ही शरीराची हालचाल बंद कराल, तो पाठ हळूहळू निकामी होऊन जातो. धन्यवाद. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. जय शिवराय. जय शिवराय. माझं नाव ऋतुराज.